नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्हचाच प्रकार इथे लॉंग स्लीव्हजमध्ये डिझाइन बघणार आहोत. आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे आणि माझ्याकडे लग्नाचंच कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे. त्याच्यावरती पफ स्लीव्हज करायची, परंतु जी आपली पफ स्लीव्हज आहेत जसे की देवसेनाबाई वगैरे, तर त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. तर त्याच्यातलंच आज आपण एक प्रकार बघणार आहोत इथे स्लीव्हजमध्ये. बऱ्याच मैत्रिणींची पण कमेंट्स होती की स्लीव्स पण डिझाईनच्या दाखवा. तर आज मी तुमच्या बरोबर अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने शेअर करणार आहे. ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे, त्याच फॉलो करून तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन तुम्ही टीच करू शकता. इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्याला पफ स्लीव्ह इथे बघायची आहे. तर खूप ट्रेंडिंग मध्ये स्लीव्हची डिझाईन चालू आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे 6 इंचाचा कपडा कट करून घेतलेला आहे. ही स्लीव्ह जर तुम्हाला शिवायची असेल ना तर 6-6.5च्या जास्त कपडा आपल्याला हा उंचीला घ्यायचा नाही. तर इथे माझ्याकडे 6.5 येतो आपलं बरोबर शिवून हे 6चं तयार होणार आहे. तर इथे मी काय करणार आहे, अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे कपडा आणि इथे सेंटरला नॉच लावून घ्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने सेंटरला नॉच लावून घेतली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ओपन करून घेतलं मी. ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या सेंटर पासून आहे ना 2-2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं. आपलं हे इथे नॉच लावलेलं आहे ते एक ओके. अशा पद्धतीने 2 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. तर आता इथे रेड कलरचा कपडा आहे, तुम्हाला डार्क दिसत आहे की नाही ते मला माहिती नाही, परंतु इथे 2-2 इंचावरती तुम्हाला मार्किंग करायचं आहे. बघा 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीने मी इथे 4 मार्किंग करून घेतले आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्याला 2-2 इंचावरती 4 मार्किंग करून घ्यायचे. हे बघा, ह्याच पद्धतीने तुम्हाला पण अशा पद्धतीने 2-2 इंचावरती 4 मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, ह्या पद्धतीने ही प्लेट्स इथे आपण 2 इंचावरती मार्किंग केलं, ते सेंटरला इथे नॉच लावलेली ना तिथे घ्यायची आहे. ओके. आता दुसरी पण प्लेट्स आपल्याला सेंटरला उचलून ठेवायची आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर ही थर्ड म्हणजे तिसरी ती पण घ्यायची आपल्याला. अगदी एकावर एक ठेवायचे आहेत आपल्याला. हे बघा मी कसे एकावर एक ठेवले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला पण ठेवायचे आहेत. आता ही तिसरी पण एकावर एक ठेवून इथे मी एक शिलाई मारून घेणार आहे. इथे शिलाई मारून घेतल्यानंतर आता दुसऱ्या साईडचं पण तसंच करायचंय, परंतु दुसऱ्या साईडच्या प्लेट्स उचलल्यानंतर याच्यावरती ठेवायचं नाही, तर ते आपल्याला अगदी त्याच्या समोर ठेवायचंय, अगदी जवळ ठेवायचंय. परंतु त्याच्यावरती ह्या प्लेट्स आपण घेतल्या ना त्याच्यावरती ठेवायच्या नाही, एक एक उचलून आपल्याला ठेवायचे आहेत, जसं की मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने. तर अशा आपण 4 मार्किंग करून घेतल्या त्या. तुमच्याकडे जास्त कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही 5 पण घेऊ शकता, परंतु 4 ह्या सफिशियंट असतात प्लेट्स. तर इथे बघू शकता मी इकडे पण घेतल्या आणि इथे पण आपल्याला एक शिलाई लावून घ्यायची आहे. डबल शिलाई लावून घेतलेली मी इथे या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचे, त्या प्लेट्स आपल्या खालच्या बाजूच्या टीच झालेल्या आहेत. तर आता इथे आपल्याला काय करायचं, ह्या सेंटर जवळ अशा पद्धतीने एक एक प्लेट्स एका साईडच्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे अशा बॉल पिना असतात ना त्या लावून घ्यायच्या. त्याच्यानंतर दुसरी प्लेट्स घेतलेली आहे, अगदी टाईट पकडून आपल्याला घ्यायची, जास्त पण ओढायची नाहीये. आता ही तिसरी प्लेट्स आपण घेणार आहोत, समांतर अंतर ठेवायचं आपल्याला आणि इथे पण पिन लावून घ्यायचे. आता ही चौथी प्लेट्स घेतली मी इथे, तिथे पण पिन लावून घेणार आहे मी. आता दुसऱ्या साईडचं पण त्याच पद्धतीने करायचंय, ते अपोजिट ठेवायचंय आपल्याला. तर अशा पद्धतीने ही पण आपण प्लेट्स उचलून घेतलेली आहे. इथे तुम्हाला दिसत असेल अगदी स्पष्ट. पिन लावून घ्यायची. परत आपल्याला दुसरी घ्यायची ह्या साईडची. प्लेट्स ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवता ना त्यावेळेस ना व्यवस्थित स्ट्रेट बघून घ्यायची. स्ट्रेट अशा पद्धतीने स्ट्रेट करूनच ठेवायची, नाहीतर मग ते प्लेटचा आकार व्यवस्थित येत नाही.
आता ही चौथी आपली लास्टची प्लेट्स आहे। तर ह्या पद्धतीने आपण सर्व प्लेट्स 8 प्लेट्स आपल्या इथे झालेले आहेत। 8च्या 8 यांना आपण इथे पिनअप लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला काय करायचे, इथे शिलाई मारून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले हे प्लेट्स अगदी स्ट्रेट आलेले आहेत आणि खूप सुंदर अशा आपल्या ह्या प्लेट्स आलेल्या आहेत। नंतर आपण फायनल ज्यावेळेस स्लीव तयार होणार ना त्यावेळेस परत आपण त्याला प्रेस करून घेणार आहोत। परत एक शिलाई देऊन घेत आहे मी इथे। आता शिलाई देऊन झाल्यानंतर जी आपली स्लीव्स आहे, आता स्लीव्स तुम्हाला किती इंचाची ठेवायची, 30 स्लीव्सचं फर्मा आपल्याला इथे घ्यायचं आहे। तर मी दुसऱ्या साईडची स्लीव्स ही तयार करून ठेवलेली आहे। तर ती बरोबर आपली जी पुढची बाजू आहे ना ती पुढच्याच बाजूला यायला पाहिजे, तर ती लक्षात ठेवायची आपल्याला। तुम्ही इथे बघू शकता माझी खोलगट बाजू कोणती। आता ही बाई मी तयार करून घेतलेली आहे, कारण दोन्ही पण बाई एकाच वेळेस दाखवायला ना जास्त मोठा व्हिडिओ होतो, सेम पद्धतीने आपल्याला इथे टीच करायची। तर ही खोलगट बाजू आहे ना ती आपल्याला इथे मार्किंग करून घेत आहे मी इथे अशा पद्धतीने। तर आपली ही खोलगट बाजू आहे, ओके। तर इकडे पण खोलगटच बाजू यायला पाहिजे, नाहीतर मग आपली स्लीव्ह ही उलटी सीधी होऊ शकते। तर अशा पद्धतीने ही खोलगट बाजू आहे ती मी ह्या बाजूला ठेवलेली आहे। आता आपल्याला ह्या स्लीव्हची काहीही गरज नाही, ती साईडला ठेवून घेऊया। तर आता आपल्याला काय करायचं, स्लीव्हचा जो सेंटर आहे तो सेंटर ह्या सेंटरलाच ठेवायचा आहे ह्या पद्धतीने, आणि इकडचा पण सेंटर सेंटरला ठेवायचा आहे। दोन्ही सेंटर व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक पिनअप लावून घ्यायचे आहे तिथे। हे बघा अशा पद्धतीने। आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, मार्किंग करून आपण या स्लीव्स बरोबर कट करून घेणार आहोत आपला मेन फॅब्रिक स्लीव्हचा। तर शक्यतो पाहिजे तेवढ्या पिनअप लावून घ्यायच्या, कारण प्लेट्स असतात खाली फुगीरपणा येतो, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे व्यवस्थित 2-3 पिनअप लावून घ्यायचे आहेत। इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्यवस्थित पिनअप सेट करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर काय करायचं, हवं असेल तर तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय। मार्किंग केल्यानंतर खालच्या बाजूचं मार्किंग झालेलं आहे माझं, तर मी कट करून घेत आहे इथे। स्लीव्स तशीच ठेवलेली आहे मी इथे। हे बघा अगदी सरळ मी इथे कट करून घेतला। आता ही खालची बाजू आपली लेवल मध्ये झाली, आता वरच्या बाजूचं आपल्याला इथे कट करून घ्यायचे। थोडंसं कोना इथे कमी पडतोय, परंतु ते आपलं फिटिंग मध्ये लपून जाणार आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही। अशा पद्धतीने इकडनं पण मार्किंग करून घेत आहे मी। तर इथे तुम्ही बघू शकता आपण इथून शिलाई मारलेली, इथे आपली प्लेट्स ही उसू शकते। तुम्ही एक शिलाई मारून घेत आहे इथे। आता इथे आपल्याला कट करून घ्यायचंय, जसं मार्किंग केलं ना तसंच कट करायचंय। मी शिलाई इथे का बरं मारली, तर इथे प्लेट्सला आपली वरच्या बाजूने थोडीशी शिलाई होती, ती उसवून गेली असती आपण कट केला असतं, त्याच्यामुळे मी परत एक शिलाई मारून घेतली आहे। हे बघा अशा पद्धतीने आपली स्लीव्स इथे ही बाकीची तयार झाली आहे। तर आता हे पिनअप आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायची, आता त्याची आपल्याला गरज नाहीये। तर या पद्धतीने काढून घेतल्यानंतर आपल्याला तो पेपर आहे ना तो पण काढून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित सावकाश पद्धतीने आपल्याला हा पेपर काढून घ्यायचा आहे।
आता संपूर्ण इथे स्लीव्स आपली ही रेडी झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, जो स्लीवचा काट आहे तर तो घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता ऍक्च्युली साडीची बॉर्डर नाहीये आणि अशा पद्धतीने हे जे काट होतं तेच वापरणार आहे मी इथे। तर तेच आपल्याला इथे घ्यायचंय। आता स्लीव्स तुमची किती इंचाची, शक्यतो ही पट्टी आहे ना 3.5-4 इंचाची तुम्ही ठेवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे आहे। तर इथे मी ही 3.25 इंचाची पट्टी घेणार आहे। थोडीशी सरळ इथे कट करून घेत आहे मी। कपडा थोडासा तिरकस आहे तर तो सरळ कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे। हे बघा मी आता इथे सरळ कट करून घेतलंय। आपल्याला काय करायचं, ही स्लीव्ह अशा पद्धतीने इथे जोडायची आता खालच्या बाजूने। ओके, आता इथे आपली एक शिलाई मारून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं, इथे एक दाबटीप देऊन द्यायची आहे। तर अशा पद्धतीने हे जे शिलाई आपण इथे केलेला हा कपडा आहे ना तो आपल्याला ह्या बाजूला ठेवायचा आहे, म्हणजे त्या बाजूने दाबून द्यायचा आहे। आता इथे आपलं हे संपूर्ण काट पण लावून झालेले आहे। तर आपल्याला काय करायचंय, जो तुम्ही इथे खालचा भाग जो कट केला असेल तो आपल्याला इथे ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हा इथे ठेवलेला आहे, तो बरोबर इथे मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने। तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे, थोडंफार एक्स्ट्रा असलं तरी पण चालेल कारण नंतर आपण कट करू शकतो। तर ह्या पद्धतीने मार्किंग करून आणि आपल्याला इथे काय करायचंय, ही स्लीव्स आहे ना ती अशा पद्धतीने मार्किंग करून बरोबर लेवल मध्ये कट करून घ्यायचंय। ह्याच पद्धतीने ह्या बाजूची सुद्धा मार्किंग करून आपण इथे ही स्लीव्स कट करून घेणार आहोत। एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। आता कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे अशा पद्धतीने मी इथे अस्तर घेतलेले आहे आणि अस्तर थोडस स्लीव्स पेक्षा एक्स्ट्रा कट करून घेतलेले आहे। तर तो एक्स्ट्रा कट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने वरच्या बाजूने ठेवायचंय। ओके, वरच्या बाजूने ठेवल्यानंतर आपल्याला हे असं उलट करून घ्यायचंय आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची। आता इथे तुम्ही बघू शकता एक शिलाई मारून घेतल्यानंतर अस्तर वरती आपल्याला दाबटीप द्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने अस्तरवरती दाबटीप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने फोल्ड करायचंय आणि मेन स्लीव्स आहे त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची परत। हे बघा अशा पद्धतीने आपण इथे स्ट्रेट व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, कडेने एक एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता इथे शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे अस्तरचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। जॉईन करताना थोडासा हा कोपरा आपला कमी येणार आहे, परंतु तो आपण कव्हर करून घेणार आहोत फिटिंग मध्ये, कारण ह्या स्लीव्स साठी ना खूप कपडा लागतो ना, आपल्याकडे जितका अवेलेबल होता तितका मी वापरलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली ही दुसरी स्लीव्स पण इथे रेडी झालेली। आता काय करायचं, अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे दोन्ही बाजू आहेत ना ते व्यवस्थित चेक करून बघायचंय की बरोबर आलेलं आहे की नाही। जर कमी जास्त होत असेल ना तर आपल्याला इथे काय करायचंय, व्यवस्थित एक लेवलने व्यवस्थित इथे
फिटिंगच्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज आपल्या इथे रेडी झालेले आहेत. तर मी इथे एकावर एक ठेवून बघते, तर माझ्या तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूच्या खोलगट बाजू ह्या एकसारख्या झालेल्या आहेत. आता आपल्याला दोन्ही स्लीव्जला काय करायचंय, इथे बटन लावायचंय. तर आपण फायनल आता ब्लाउजला आधी जॉईंट करून घेणार आहोत, नंतर बटन लावणार आहोत. तर इथे तुम्ही अशा पद्धतीने हा गोल्डन कलरचा बटन लावू शकता, किंवा तुम्ही पिंक कलरचा जरी तुम्हाला लावायचा असेल ना, तरी तुम्ही पिंक कलरचा वगैरे ह्या पद्धतीने जो मॅचिंग होईल तो लावू शकता. परंतु गोल्डन कलरचा हा जास्त सूट होतोय, तर आपण गोल्डन कलरचंच इथे बटन लावणार आहोत ह्या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली स्लीव इथे रेडी झालेली आहे. ज्यावेळेस आपण हे ब्लाऊज संपूर्ण शिवून झाल्यानंतर ना काय करायचं, इथे प्रेस करून घ्यायचंय आपल्याला, इकडे पण प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे व्यवस्थित, जेणेकरून आपल्या स्लीव्सला ही व्यवस्थित लुक येणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, मेन ब्लाऊज आहे, ब्लाऊज माझा संपूर्ण टीच झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्याला मी डोरी पाइपिंग वगैरे केलेली आहे. तर आता हे स्लीव्सला आपल्याला मेन ब्लाऊजला इथे स्लीव जोडून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खोलगट बाजू हे पुढच्या बाजूने करायची आहे, फक्त तेवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. तर ही माझी खोलगट बाजू आहे आणि ती फ्रंट बाजूला, कारण बॅक साईडला हुक वगैरे केलेले आहेत. तर इथे आपला सेंटर व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तर सेंटरच्या इथे मी मार्किंग करून घेत आहे अशा पद्धतीने, आणि सेंटरलाच ठेवणार आहे, नाहीतर आपल्या स्लीवच्या ज्या प्लेट आहेत त्या एका साईडला जातात, म्हणून व्यवस्थित इथे काळजीपूर्वक आपल्याला टीच करायचंय. आता इथे आपली स्लीव जोडून झालेली, इथे दुसऱ्या साईडची पण स्लीव आपल्याला ह्याच पद्धतीने जोडायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने स्लीव जोडून झाल्यानंतर आपण इथे बटन लावणार आहोत, म्हणजे व्यवस्थित छान असं लुक येईल. इथे 2-3 बटन पण लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथे आपल्याला दुसऱ्या साईडची पण स्लीव जोडून घ्यायची आहे. तर त्याचा पण आपल्याला सेंटर बघूनच मग सेंटरच्या जिथून आपण स्टार्ट करणार आहोत. तर अशा पद्धतीने सेंटरला मी इथे मार्किंग करून घेतलं आहे, आणि सेंटर इथे ठेवायचं आहे. नंतर आपण ही स्लीव्स पण त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत. आता इथे आपली दुसऱ्या साईडची पण स्लीव्स इथे जोडून झालेली तुम्ही बघू शकता. तर आता ह्या ब्लाऊजला मी सर्वात पहिल्यांदा फिटिंग करून घेत आहे. आपलं फक्त स्लीव्स कशी जोडायची, कसं टिच करायचं तेच बघायचं होतं आपल्याला. तर मी हा ब्लाऊज पूर्ण फिटिंग करून घेत आहे, आणि इथे आपलं जे बटन आहे ते बटन लावून आणि मग फायनल आपण लुक इथे बघणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज मी इथे फिटिंग करून घेतलेला आहे. तर साईडला फिटिंग सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे आपलं जे मुंड्यातलं जॉईंट आहे ते सुद्धा अगदी करेक्ट आलेलं आहे, कुठेही मागे पुढे झालेलं नाहीये, इथे सुद्धा अगदी करेक्ट आलेलं आहे. तर ह्या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपण इथे टीच करून घेतलेला आहे. बॅक साईडला हुक आहे, बिना कपचा आहे, प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. तर ह्या पद्धतीने, आणि हेवी साईजचा ब्लाऊज आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर ऍक्च्युली अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे. त्याच्या स्लीव्स पण खूप सुंदर झालेल्या आहेत. आता आपण त्याला इथे बटन लावून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला फायनल लुक झालेला आहे स्लीव्हचा. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी स्लीव्स आपली इथे रेडी झालेली आहे. तर ह्या बाजूची सुद्धा स्लीव्स आपली खूप सुंदर झाली, बटन लावून घेतलेले आहेत. ऍक्च्युली छोटे बटन लावले, मोठे जास्त होत होते म्हणून ही छोटे लावले. तर खूप सुंदर अशी आपली इथे स्लीव्स तयार झालेली. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.